हल्ली खूपदा असं वाटायचं की जे काही बोलायचं आहे ते रीलच्या 60 सेकंदामध्ये नाही मावत आणि अजून बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला शेअर कराव्याशा वाटत आहेत. सो आय गेस हा फर्स्ट यूट्यूब व्हिडिओ आहे आपला. खूप जास्त प्रोफेशनल आणि काय तामझाम करू आणि त्याच्यानंतर काहीतरी छान बोलू आणि मग ते अपलोड करू असं वाटत होतं. पण त्या क्षणाची किती दिवस अजून वाट बघायची आणि तो दिवस किंवा तो क्षण काही येत नव्हता. आणि आज मला खरंच मनापासून काहीतरी फार महत्त्वाचं शेअर करावंसं वाटत होतं. तर त्यामुळे मी बसले हे शूट करायसाठी. त्याची एक्साइटमेंट आहेच, पण जे बोलणार आहे ते सुद्धा फार महत्त्वाचं आहे. एक मेसेज आला DMला. हा प्रॉब्लेम बरेच जण आपल्यापैकी फेस करत असतं. एकतर स्वतःच्या काही इन्सिक्युरिटीज किंवा नातेवाईकांनी किंवा आपल्याच अवतीभोवतीच्या आपल्या माणसांनी आपल्यावर लादलेल्या ॲडव्हाइस या सगळ्या गोष्टींमुळे प्रभावित होऊन आपण लेकरावर कुठेतरी अन्याय करतोय का, या संदर्भात थोडासा विचार करायला भाग पाडणारा पर्स्पेक्टिव्ह मला तुमच्यासमोर घेऊन यायचं होतं. मेसेज असा होता की 4 वर्षांची माझी मुलगी आहे आणि तिला ड्रॉइंगची, पेंटिंगची प्रचंड आवड आहे. एवढी की जेव्हाही मला थोडाही म्हणजे मुलीला थोडाही वेळ मिळतो तर तेव्हा ती फक्त एकाच गोष्टीसाठी विचारत असते की आई मी पेंटिंग करू का, बाबा मी ड्रॉइंग करू का. आणि दोघाही नवरा बायकोंना त्या गोष्टीचा अजिबातच प्रॉब्लेम नाही. ते खूप सपोर्ट करतात. पण आईचं असं म्हणणं आहे की बाकीची माणसं जेव्हा सतत त्या एका गोष्टीवरून लेकराला जज करतात की जेव्हा बघावं तेव्हा ही सतत काय ड्रॉइंग करत असते, जेव्हा बघावं तेव्हा फक्त पेंटिंग करत असते, अशानं ती अभ्यासात माघारेल, अशानं तिला ॲकॅडमिक्समध्ये रसच उरणार नाही. हे फक्त ड्रॉइंग किंवा पेंटिंगच्या बाबतीत होत नाही. एखादं लेकरू गाणारं असेल, एखाद्या लेकराला फक्तच मैदानी खेळ आवडत असतील, एखाद्या लेकराला अजून काहीतरी घरातलं एक्सप्लोअर करायचं असेल किंवा एखाद्या लेकराला दिसेल ती ते वाद्य वाजवून बघायचं असेल, वाद्य नसेल तर भांडी बडवायची असतील आणि कुठेतरी ताल सूर शोधण्याचा ते लेकरू प्रयत्न करत असेल, तर त्या प्रत्येक लेकरावर कुठेतरी समाजाच्या इन्सिक्युरिटीज येऊन पडतात आणि त्याला जज केलं जातं की मग फक्त याचा नाद लागेल का आणि अभ्यासात ते लेकरू माघारून जाईल का. मला स्वतःचा एक छोटासा एक्सपिरियन्स इथं शेअर करावासा वाटतोय की मी 8व्या वर्गात होते आणि तोपर्यंत सर्वांना माहीत झालं होतं की मी कविता करते. अर्थातच मला त्या गोष्टीसाठी माझ्या शाळेमध्ये एखाद दुसऱ्या शिक्षकानं खूप बूस्ट केलं आणि त्या गोष्टीमुळे माझाही हुरूप वाढला. मग मला माझी ज्या ठिकाणी ट्युशन होती, शिकवणी होती, त्या सरांनाही कोणीतरी सांगितलं. आता मला त्यांच्या स्वभावाचा थोडासा अंदाज असल्यामुळे मी ती गोष्ट स्वतःहून कधी बोलले नाही त्यांना आणि मला स्वतःहून मी कविता करते असं सांगणं जड वाटायचं. मी इंट्रोव्हर्ट प्रकारची मुलगी होते. तर जेव्हा बाकीच्या सर्वांनी त्यांना सांगितलं की अरे स्नेहा ढोले कविता करते, मग ते म्हणाले की आण तुझी डायरी, मला तुझ्या कविता वाचायच्या आहेत. 2दा 3दा 4दा मग असं झालं की मला ते दुर्लक्ष करणं अशक्य झालं आणि एक दिवस मग मी स्वतःची कवितेची डायरी घेऊन गेले. कविता वाचल्या असं सुरू होतं. कुठल्याच कवितेला वा नाही, क्या बात नाही, काहीच नव्हतं. नंतर त्यांनी माझी डायरी मला परत केली आणि मी बघत होते की हे काय अभिप्राय देणार आहेत आता. आणि तेव्हा ते मला म्हणाले छान लिहितेस तसं तू, पण एक गोष्ट लक्षात ठेव की अभ्यास गरजेचा आहे, कवितेनं काही पोट भरणार नाही आहे, कविता काही तुझं पोट भरणार नाही आहे. त्या एका गोष्टीमुळे मला 8वीतल्या विद्यार्थ्याचं वयच काय असतं, खूप जास्त खजील मी झाले. ज्या गोष्टीमुळे मला सतत प्राऊड फील व्हायचं, तर तेव्हा मी कुठेतरी अजूनच कोशात चालले गेले. आधीच मी खूप जणांशी बोलत नव्हते. आजही तो एक्सपिरियन्स शेअर करत असताना एक कुठेतरी ती जी छोटी स्नेहा आहे, मला असं वाटतं ती पूर्णपणे हील झाली की नाही झाली त्यातून, कारण का अजूनही मी थोडीशी थरथरते ते शेअर करत असताना. आणि मी घरी जाऊन प्रचंड रडले. माझ्या बाबांना सांगितलं, माझ्या आईला सांगितलं की ते असं बोलत होते की कविता काही तुझं पोट भरणार नाही आहे. खरं तर इव्हेंच्युअली ती गोष्ट लेकराला कळणारच असते की कोणती गोष्ट आपलं पोट भरणार आहे आणि कोणती नाही. पण त्यासाठी एक वेळ यावी लागते, त्यासाठी बऱ्याच ट्रान्झिशन्समधून तुम्हाला जावं लागतं आणि बाय द टाईम ती गोष्ट आपल्याला कळत जाते. माझ्या बाबांनी एकच सांगितलं की पोट भरणाऱ्या गोष्टी पोट भरतील, पण एक कायम लक्षात ठेव की जी तुझी आवड आहे ती कधीच सोडता कामा नये. कारण का
कधी कधी आवड इतकी मोठी होऊन जाते की ती कधी आपल्या प्रोफेशनमध्ये चेंज होईल सांगता येत नाही. आणि खरंच अशा वेळी गाणी आणि कविता सुद्धा माणसाचं पोट भरतात. त्यामुळे पोट भरण्यासाठी आवड जपण्याचं कारण नाही, पण फक्त या गोष्टीची भीती बाळगून की आपण अमुक अमुक अभ्यासामध्ये किंवा अकॅडमिक्समध्ये मागे पडू का, त्या एका गोष्टीमुळे कविता सोडू नकोस, कारण ती सर्वांना लिहिता येत नाही. त्यावेळी जर हे आधाराचे शब्द मला मिळाले नसते आणि जर त्या सरांची रीच घरच्यांनी ओढली असती तर मला असं वाटतं एक जे माझं कवितेचं पुस्तक प्रकाशित झालं ते कधीच झालं नसतं. आणि आजही मी ज्या आत्मविश्वासानं लिहिते किंवा बोलते ते सुद्धा घडलं नसतं. मुद्दा हा आहे की कुठल्याच लेकराचा अकॅडमिक्समधला विकास थांबत नाही. 4 वर्षाच्या लेकराचा तुम्ही जर होमवर्क घेत असाल, लेकरू दररोज शाळेत जात असेल, ठीक आहे, आणि घरी आल्याच्या नंतर गृहपाठ व्यवस्थित करत असेल, तर मला नाही वाटत त्याला तुम्ही अजून वेगवेगळ्या मार्गानं डायव्हर्ट केलं पाहिजे आणि त्याला अभ्यासातच गुंतवलं पाहिजे. हे वय आहे त्याच्या स्किल्सला त्यांना डेव्हलप करण्याचं, ब्रेन डेव्हलपमेंट, कॉग्निटिव्ह स्किल डेव्हलपमेंट, मला नक्की काय आवडतं ते एक्सप्लोअर करण्याच्या संधी जास्तीत जास्त मिळणं याच वयामध्ये अपेक्षित असतं. जर मला असं वाटतं की माझ्या लेकरांना थोडं बरं गाणं म्हटलं तर कदाचित तो गायक होईल का, थोडं बरं ड्रॉइंग केलं तर कदाचित तो एक चांगला चित्रकार बनेल का, पण ती गोष्ट तिथपर्यंत जाण्यासाठी जी एक्सिलन्सी यावी लागते त्यासाठी त्या लेकरांना त्या पर्टिक्युलर गोष्टीला तितका वेळ देणं गरजेचं आहे, तितक्या डेडिकेशननं ती गोष्ट करणं त्यांना गरजेचं आहे आणि तितकं मन लावून त्याला ते करू देणं आणि त्याला पोषक असं वातावरण घरात आपण तयार करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पालक म्हणून आपण त्याला कोण्या मार्गानं बूस्ट करत आहोत, किती प्रेरणा देत आहोत, की बाकीच्यांच्या जे काही बाकीच्यांचे सल्ले आहेत त्याला आपण बळी पडत आहोत, मला असं वाटतं हे आपण तपासणं गरजेचं आहे. आजकाल शाळांमध्ये हात उचलला जात नाही किंवा बाकीच्या कुठल्या पनिशमेंट्स दिल्या जात नाही, पण बोललं जातं. आणि आजकालच्या लेकरांना तेवढी सेन्सिटिव्हिटी आहे की नुसतं बोललं तरी त्यांना वाईट वाटतं. कॉन्सिक्वेन्सेसच्या माध्यमातून लेकरं शिकत जातात की जर मी गृहपाठ केला नाही तर कदाचित मला बोलतील का किंवा उभं करतील का. कारण का हे ट्रान्झिशन मी स्वतः कबीरमध्ये बघितलंय. एक वेळ अशी होती की ठीक आहे करू होमवर्क. आजही तो काही प्रत्येक दिवशी होमवर्क आवडीनं करतो असं माझं म्हणणं अजिबात नाही, पण अमुक पाठ करून यायला सांगितलंय बरं मा, तर ते आपण करूच. तर ही एक जबाबदारी त्यांच्यामध्ये आपोआप यायला लागते आणि मला असं वाटतं की ती येऊ द्या. कुठल्या गोष्टींचे परिणाम काय होतात ते त्यांनाही जेव्हा आपण थोड्याफार प्रमाणात भोगू देतो तेव्हा त्यांना लक्षात येतं की एवढ्या वेळापुरता हा अभ्यास आपण करणं गरजेचं आहे आणि मग ते करू लागतात. त्याच्यासाठी म्हणून लेकराची आवड मारणं मुळीच गरजेचं नाही, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की सगळ्यात आधी तर मुलांना कळतच नाही की नेमकं मला काय आवडतं, कारण का तितका स्कोप आपण देत नाही. जेव्हा आपण स्कोप द्यायला लागू आणि लेकरं एक्सप्लोअर करायला लागतील की नेमकी मला कशात गती आहे, बरोबर, मग ती पुस्तक वाचण्यात असो की एखादी स्टोरी बनवून सांगण्यात असो की ड्रॉइंग करण्यात असो की पेंटिंग करण्यात असो, हे त्यांना तेव्हाच कळेल जेव्हा आपण ती पर्टिक्युलर गोष्ट त्यांना करू देण्यात येईल आणि तेवढी मुभा त्यांना देण्यात येईल की बाबा जेवढा वेळ तुला ते करावंसं वाटतंय ते तू करू शकतोस. स्क्रीन बघणं किंवा काही चुकीच्या गोष्टींच्या नादी लागणं, या 1-2 गोष्टी सोडल्या तर मला नाही वाटत की लेकराच्या कुठल्याही आवडीला घाबरण्याचं मुळात काही कारण आहे. तेव्हा त्यांच्या आवडी त्यांना एक्सप्लोअर करू द्या, त्यांचं पॅशन त्यांना शोधू द्या. कदाचित तुमच्या घरात उद्याचा खूप चांगला कलाकार वाढतोय आणि त्या कलाकाराचं कलाकार असणं, आपल्यामुळे त्याची गळचेपी न होणं आणि त्याच्यातला तो आर्टिस्ट बाहेर येऊ देणं, किमान एवढं तरी आपण आईबाबा म्हणून नक्कीच करू शकतो. वेगवेगळ्या गोष्टींवर चर्चा करायची आहे, सविस्तर इथं आपण बोलणार आहोत. मला माहिती आहे 1-on-1 सेशनमध्ये बऱ्याच जणी माझ्याशी कनेक्ट होत असतात, बोलत असतात, पण शेवटी ते फक्त तुमच्यासाठी असतं. इथं मी सर्वांसाठी असणार आहे, त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला आज हाताळलेला विषय आवडला असेल तर जरूर शेअर करा आणि सेव्ह करा, जेणेकरून मीही कुठेतरी बूस्ट होईल आणि मलाही वारंवार इथं येऊन बोलण्यासाठी प्रेरणा मिळेल. थँक्यू सो मच.